नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजची जी तुमची शेवटची तारीख आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी त्याबद्दल दोन गोष्टी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आज शेवटची तारीख आहे आणि आज तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्या की कॅप राऊंड 2 डोंट डू दिस मिस्टेक्स. आज तुम्ही तुमचा फायनल फॉर्म सबमिट करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आजची अलॉटमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण कॅप राऊंड 2 नंतर 80 ते 90% सीट्स फुलफिल होतात, कॉलेजेस देखील चालू होतात. त्यामुळे कॅप 3 आणि कॅप 4ला तुम्हाला नवीन काहीतरी मिळण्याची शक्यता ही आपण 20% 10%च्या आसपासच धरू शकतो. सो दिस इज युअर फायनल राऊंड असं म्हणून तुम्हाला चालायचं आहे. मग कुठल्या चुका आहेत ज्या जनरली विद्यार्थी करत आहेत किंवा ते कन्फ्युज्ड आहेत आणि मला कमेंटमध्ये विचारत आहेत, तर त्या संदर्भात आपण बोलतोय. पहा, नंबर 1, ज्यावेळी तुम्ही फॉर्म फायनल करणार आहेत त्याच्या अगोदर ह्या गोष्टीची काळजी घ्या, ॲड ओनली बेटर कॉलेजेस दॅन द अलॉटेड. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कॅप राऊंड 1 हा कॉलेज मिळण्यासाठी होता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज ऑलरेडी अलॉट झालेलं आहे आणि ते कॉलेज त्यांना जे मिळालेलं आहे त्याच्यात ते सॅटिस्फाईड नाही आहेत किंवा पाहिजे तशी ब्रँच मिळालेली नाही आहे, म्हणून तुम्ही 1000 रुपये भरून सीट ॲक्सेप्टन्स फीस देऊन ते कॉलेज रिझर्व करून कॅप 2 मध्ये आलाय, हो की नाही. पण कॅप 2 हा कॉलेज मिळण्यासाठी नसतो. ज्यांना कॉलेजच मिळालं नाही त्यांच्यासाठी तो कॉलेज मिळण्यासाठी असतो, परंतु ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी बेटरमेंट असतो, हो की नाही. सो खऱ्या अर्थानं बेटरमेंट कधी होणार आहे लक्षात घ्या, तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, हा तुमचा ऑप्शन फॉर्म आहे जो काही तुम्ही भरला होता तो कॅप 1साठी. हे तुमचे प्रेफरन्सेस आहेत सगळे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जे काय असणार आहे ते, आणि अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरला होता. सपोज तुम्हाला 70 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. हे तुमचं कॉलेज अलॉटेड कॉलेज आहे, जी काय ब्रँच असेल त्याची ती तुम्हाला मिळालेली आहे. परंतु तुमचं असं म्हणणं आहे की सर मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे, हो की नाही, किंवा याच्यापेक्षा चांगली ब्रँच पाहिजे, म्हणून तुम्ही बेटरमेंट करत आहात. मग एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की तुम्हाला 70 नंबरचं कॉलेज अलॉट झालं आहे, तर हे कॉलेजेस आता तुमच्या कामाचे नाहीत. ते कॉलेजेस तुमच्या कामाचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना पहिल्यांदाच ते विचारायले की तुम्हाला कॅप 1ची ऑप्शन फॉर्मची लिस्ट पाहिजे का. तुम्ही येस केलं तर ही सगळी लिस्ट येते, पण कुठपर्यंत येते तर 70 नंबरच्या कॉलेजपर्यंतच येते. शेवटचं कॉलेज तुम्हाला 70 नंबरचं जे अलॉटेड कॉलेज आहे ते लिस्टमध्ये येतं. भले पुढं तुम्ही 200 ऑप्शन भरू द्या, ते दिसणार नाही आहेत, फक्त 70च दिसणार आहेत. मग आता त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही करेक्ट ऑप्शन फॉर्म लिस्ट भरली होती, आता तुम्हाला 70 नंबरचं आम्ही दिलंय, तर तुम्हाला अपेक्षा आहे की यापैकी कॉलेज पाहिजे तुम्हाला, म्हणजे वरच्या 69 कॉलेजपैकी तुम्हाला कॉलेज मिळावं अशी अपेक्षा आहे, म्हणून तुम्ही बेटरमेंट केलंय, हो की नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण प्रॉब्लेम आहे की त्यांची लिस्ट बनताना त्यांनी प्रॉपर बनवली नव्हती, त्यामुळे ते कॉलेजच चुकीचं मिळालं. सर मग आम्हाला खालच्या कॉलेजपैकी दुसरं कॉलेज जे निघून गेलेले ते ॲड करता येतात का. हो येतात. नवीन कॉलेज ॲड करू शकता का, करू शकता. नवीन ब्रँच ॲड करू शकता का, करू शकता. ज्या ब्रँचेस तुमच्या लिस्टमध्येच नव्हत्या, जे कॉलेजेस नव्हते ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. असं नाही की तुम्हाला नवीन लिस्ट बनवताना 70च कॉलेजेस नाही, तुम्ही कितीही कॉलेजेस ॲड करा, फक्त तिथे एक गोष्ट तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालंय ते शेवटी येणार आहे. समजा तुम्ही 100 पर्यंत जरी लिस्ट भरली, 100 कॉलेजेसपर्यंत जरी लिस्ट भरली तरी 101 नंबरला तुम्हाला हे दिसेल बॉटमला. याचा अर्थ हे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, त्याच्या वरचे 100 त्याच्यापैकी तुम्हाला कॉलेज पाहिजे. येते लक्षात. सो मग आता आपण काळजी कुठली घ्यायची की आता ऑप्शन भरताना तुम्हाला बेटर कॉलेजेस मिळालं पाहिजे, त्याच्यापेक्षा लो कट ऑफ, त्याच्यापेक्षा नको असलेली ब्रँच, त्याच्यापेक्षा नको असलेलं कॉलेज लिस्टमध्ये बिलकुल सुद्धा येऊ देऊ नका. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जर तसं एखादं कॉलेज ॲड केलं वरती, हे तर तुमचं बॉटमला आहे, हे कॉलेज निघून जाणार आहे. कॅप 2ला हे तुम्हाला राहणार नाही. त्यामुळे तुमच्या हातामध्ये सोनं आहे आणि तुम्ही कोळशाच्या शोधात जाऊ नका असं मी म्हणेन थोडक्यात. कारण ज्यांना ज्यांना चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच ऑलरेडी मिळाली तरी पण त्यांना आणखी चांगलं पाहिजे, यासाठी तुम्ही फॉर्म कस्टमाइज करताय. तर असं व्हायला नको की मी इथं लिहिलंय बघा, काय लिहिलेलं आहे, टेक केअर यू डोंट लूज डायमंड टू गेट द कोल. तुम्ही
कोळसा घेण्याच्या नादात हिरा गमावू नका, कारण फर्स्ट राऊंडला जी अलॉटमेंट झाली आहे ती तुमच्याकडे कायमस्वरूपी नाही. तुम्ही आत्ता जे ऑप्शन फॉर्म लिस्ट भरणार आहे त्याच्यातलं एक नवीन कॉलेज तुम्हाला येणार आहे आणि पहिल्या राऊंडचं कॉलेज निघून जाणार आहे. त्यामुळे पहिल्या राऊंडचं कॉलेज जर तुम्हाला घालवायचं असेल तर निश्चितपणे दुसरं जे मिळणार आहे ते त्याच्यापेक्षा चांगलंच कॉलेज, चांगलीच ब्रँच तुमच्या लिस्टमध्ये ठेवा बाळांनो. हे मी खूप वेळा ओरडून झालं आहे. आणि सर मग याच्यासाठी काय करू? खूप सारे व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेत. सगळ्या जवळपास 10, 15, 20 जिल्ह्यांचे कट ऑफ टाकलेले आहेत कॅप 1चे. ते कट ऑफ बघा, तुमच्या पर्सेंटाईलला कुठले कट ऑफ मॅच व्हायलेत किंवा थोडेसे पुढे आहेत पॉईंटने किंवा 1% फक्त तेच कॉलेजेस घ्या त्याच्यात. आता सगळे 200-300 कॉलेज भरायची गरज नाही आहे. ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनी तर बघा, मी इथं दिलेलंच आहे, फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट एक्झॅक्टली. आता ही वेळ आहे मित्रांनो, आजचा शेवटचा दिवस आहे तुमचा. आज ही वेळ आहे की तुम्हाला जे एक्झॅक्टली पाहिजे तेच तुमच्या लिस्टमध्ये आलं पाहिजे. चुकून सुद्धा असं नंतर मला म्हणू नका किंवा कुणालाही सांगू नका की मला हे कॉलेज नव्हतं पाहिजे ते मिळालं. कसं मिळेल मला सांगा? तुम्ही लिस्टमध्ये स्वतः ॲड केलंय म्हणून ते तुम्हाला मिळालं, म्हणून मग लिस्टमध्येच ते कॉलेज येणार नाही. त्यामुळे आता 100 ऑप्शन 200 ऑप्शन भरण्याची गरज नाही. आत्ता जे मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले कॉलेजेस, चांगल्या ब्रँचेस फक्त ॲड करा. हातातलं कॉलेज जर गेलं तर त्यापेक्षा चांगलंच तुम्हाला मिळावं. अदरवाईज जे आहे ते तुमच्यासोबत कॅप 4पर्यंत राहणार आहे, काळजी करू नका. तुम्ही कॅप 2ला ॲडमिशन घ्या किंवा कॅप 3ला तिथे जाऊन ॲडमिशन घ्या, कॅप 4ला जाऊन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही चांगले कॉलेजेस ठेवले तरच तुम्हाला हे होऊ शकतं. अदरवाईज तुमचं आलेलं कॉलेज निघून जाईल आणि मग तुम्हाला पछतावा होण्याची दाट शक्यता आहे आणि तो होणारच. म्हणून त्याची काळजी घ्या. फक्त बेटर कॉलेजेसच त्याच्यामध्ये भरा. दुसरी गोष्ट, जे पाहिजे त्याच्यावर फोकस करा. नंबर 3, टेक केअर यू डोंट लूज डायमंड टू गेट कोल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, आलेलं कॉलेज निघून जाणार आहे बेटर होताना आणि जे नवीन कॉलेज आहे ते तुमच्याकडे राहणार आहे. मग जे नवीन आहे ते चांगलंच असायला हवं. नंबर 4, दोज हू डोंट गेट कॉलेज फिल युअर फॉर्म विथ ऑल ब्रँचेस. पहा, ज्यांना कॅप 1मध्ये कॉलेज मिळालं नाही 100% तुम्ही काहीतरी चूक केली आहे, हो की नाही? सो ॲक्सेप्ट द ट्रूथ. तुम्ही काहीतरी लिस्ट भरताना चूक केली आहे. लक्षात घ्या, जे मराठवाडा रिजनमधले स्टुडंट आहेत, बीड, लातूर, धाराशिव, जे काही जालना या सगळ्या डिस्ट्रिक्टमधून आहेत, त्या विद्यार्थ्यांना पुणे युनिव्हर्सिटीसाठी अदर युनिव्हर्सिटी म्हणून कन्सिडर केलं जातं. आता होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी असतो. तुम्ही येत आहे बाहेरच्या युनिव्हर्सिटीमधून अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, साहजिकच तुम्हाला पुणे रिजनमधल्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त मार्क्स असावे लागतील, जास्त पर्सेंटाईल स्कोर असावा लागेल आणि मग तुम्हाला ते कॉलेज मिळणार नाही. तुम्ही त्या कॉलेजची अपेक्षा धरताय पण ते कॉलेज जास्त कट ऑफला आहे. सो ॲक्सेप्ट द ट्रूथ. तुमचं पर्सेंटाईल कमी आहे. तुमच्या रिजनमध्ये खूप सारे चांगले चांगले कॉलेजेस आहेत. फक्त मराठवाडाच नाही, विदर्भ असेल किंवा इकडे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणातले विद्यार्थी असतील, पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं पर्सेंटाईल स्कोर कमी आहे त्यांनी अगोदर आता होम युनिव्हर्सिटीवरती फोकस करा. कारण तुम्हाला कॉलेज मिळणं गरजेचं आहे. होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी राहणार आहे तुमच्यासाठी अदर युनिव्हर्सिटीपेक्षा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनी टेक ब्रँचसाठी 8 तास धरू नका. ज्यांना कॅप 1मध्ये टेक ब्रँचच पाहिजे, फक्त कम्प्युटर IT CS एवढंच टाकलं, AI एवढंच टाकलं, त्यांनी आता कॉम्प्रोमाइज करा. तुमचं पर्सेंटाईल 70 आहे, 80 आहे, तुम्ही आता मेकॅनिकलच्या ब्रँच टाका, सिव्हिलच्या ब्रँच टाका. चांगल्या चांगल्या कॉलेजेसच्या ह्या ब्रँचेसला कट ऑफ कमी येतो मित्रांनो. त्यामुळं मेकॅनिकल सिव्हिलसुद्धा तुम्ही ॲड केलं पाहिजे. किंवा इतर काही ब्रँचेस आहेत, डिझाईनच्या ब्रँचेस आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनचे आहेत, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये फूड टेक्नॉलॉजी आहे, पेट्रोकेमिकल्स आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रँचेस, वेगवेगळे कॉलेज आणि त्यांचे कट ऑफसुद्धा तुम्हाला रेंजमध्ये दिसतील. आता मी जे व्हिडिओ सगळे अपलोड केलेले आहेत कॅप 1च्या कट ऑफचे, ते तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही याला त्याला विचारून लिस्ट भरण्यापेक्षा स्वतःची लिस्ट स्वतः बनवा ना. दुसऱ्याकडून लिस्ट घेऊ नका. कुठले पण काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे हजारो विद्यार्थी आहेत, ते तुमचे वैयक्तिक लक्ष देऊन लिस्ट नाही बनवत. तुम्हाला 2 प्रश्न विचारतात आणि बनवून देत आहेत. मी म्हणतो थोडा रिसर्च तुम्ही करा, थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. आता जे व्हिडिओज मी अपलोड केलेले त्याच्यात सगळे कट ऑफ दिलेले आहेत. तुम्ही बघा की तुमचं 67%ला दी बेस्ट कॉलेजेसचे कट ऑफ कुठं आलेले आहेत. तुम्हाला जी ब्रँच पाहिजे, ENTC पाहिजे, मेकॅनिकल पाहिजे, सिव्हिल पाहिजे, कोणते कोणते कॉलेजेस मॅच होत आहेत त्याच्यापेक्षा +5 आणि -5चे कॉलेजेस ॲड करा. तुम्हाला उगी 70% आहे आणि तुम्ही COEP VJTI पाहिजे म्हणून बसलात, कसं मिळणार आहे मित्रांनो? 4 राऊंडला जरी तुम्ही COEP VJTI SPIT PICT कॉलेज टाकले तरी पण नाही मिळणार. उघड आहे. मूर्खासारखी लिस्ट बनवू नका. ज्यांना 70% आहे, 80% आहे, 90% आहे, ह्यांना COEP VJTI मिळत नाही. फॅक्ट आहे.
मग उगाचच वेड्यासारखी त्या विद्यार्थ्यांनी माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी लिस्ट बनवली होती अशी वेड्यासारखी लिस्ट नका बनवू. ही वेळ आणीबाणीची आहे. त्या नादात तुमचं सगळंच निघून जाईल. हो की नाही. इन सर्च ऑफ कोल यू विल लूज द डायमंड. सोनं गमाव चाल जे हातात आलंय ते. त्यामुळे येणं पण गरजेचं आहे. त्यानंतर फोकस ऑन युअर होम युनिव्हर्सिटी. मी आत्ताच सांगितलं की अदर युनिव्हर्सिटीपेक्षा तुमच्या लोकल एरिया कॉलेज बघा. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर खूप छान छान कॉलेजेस. मी सगळ्या कॉलेजेसची लिस्ट दिली आहेत तुम्हाला. कोल्हापूरचे कॉलेज दिलेत, सोलापूरचे कॉलेज दिलेत, नागपूरचे कॉलेज दिलेत, सांगलीचे कॉलेज दिलेत, बीड, लातूर, धाराशिवचे कॉलेजेस दिलेले आहेत. त्यांचे कट ऑफ बघा. तुमच्या लोकल एरियामध्ये सुद्धा चांगले चांगले कॉलेजेस आहेत. फक्त मुंबई पुण्यामध्येच कॉलेजेस आहेत आणि ते तुम्हाला मिळणार पण नाही आहेत. 60% 50% 40% या विद्यार्थ्यांनी मुंबई पुण्याकडे जाण्यापेक्षा तुमच्या लोकल एरियातून करा ना. बेटर वे. तुम्ही 12वीमध्ये स्वतःला सिद्ध केलं नाही, आता त्या इंजिनिअरिंगला जा. तिथं स्किल तुमचं एनहान्स करा, लेक्चरर्सची हेल्प घ्या, इंटर्नशिप चांगलं करा, वेगवेगळे कोर्सेस करा. कशा पद्धतीने माझी प्लेसमेंट होईल तिथल्या कॉलेजच्या लेक्चररला विचारा, ते सांगतील. ते पण एक्सपिरियन्स्ड आहेत. असं नाही की धाराशिवमध्ये कॉलेजेस नाहीत, बीडमध्ये कॉलेजेस नाहीत किंवा सोलापूरमध्ये कॉलेजेस नाहीत, सांगलीमध्ये कॉलेज. खूप चांगले चांगले कॉलेजेस आहेत सगळ्या एरियामध्ये. सो फोकस ऑन दोज कॉलेजेस ॲट दिस टाईम. आणि त्यांचे कट ऑफ पण तुम्हाला कमी दिसतील. उलट तुम्ही तुमच्या होम युनिव्हर्सिटीमध्ये आहेत म्हणून तिथंच ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. तिथंच तुम्हाला ऑप्शन फॉर्म लिस्टमध्ये हे सगळे कॉलेजेस टाका. तुमचा नंबर लागून जाईल, तुम्हाला कॉलेज निश्चितपणे मिळेल. डोंट वॉच सीट मॅट्रिक्स. आता काही विद्यार्थी काय करायलेत, कॅप 1ची सीट मॅट्रिक्स बघायलेत. मला सांगा, COEPला जर समजा 0 वॅकन्सी दाखवली एका ब्रँचला, तुम्हाला काय वाटतंय की त्या ब्रँचच्या समजा CS च्या जागा संपल्या का? नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी COEPला त्यांना IT मिळालेला आहे, IT तर नाहीच तिथं, समजा त्यांना मेकॅनिकल मिळालेलं आहे पण त्यांना COEPला दुसरी ब्रँच पाहिजे, तर बेटरमेंट केल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलंय ती सीट ऑक्युपाईडमध्ये येते. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्युपाईडमध्ये येते म्हणजे तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये ती दाखवत नाही. पण कॅप राऊंड 2ला हे विद्यार्थी मेकॅनिकल टू त्यांचं कॉम्प्युटर होऊ शकतं, मेकॅनिकल टू त्यांचं AI होऊ शकतं. ते विद्यार्थी परत ते सीट रिकामी करतात. याचा अर्थ सीट मॅट्रिक्सकडे बघायची गरज नाही. ते बघून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका. इथं 64 जागा आहेत, इथं 50 जागा आहेत, चला टाकू हे ऑप्शन, असं नका करू. त्याची गरजच नाही आहे. बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांच्या जागा तिथं दाखवत नाही, ज्या की कॅप 2ला कॅप 3ला रिकाम्या होत असतात. सो डोंट वॉच सीट मॅट्रिक्स. शेवटी एकच म्हणेन, ऑल द बेस्ट फॉर युअर अलॉटमेंट. सो या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो, एकच विनंती आहे सगळ्यांना, ॲड ओनली बेटर कॉलेजेस, बेटर कॉलेजेस, बेटर ब्रँचेस इन दिस कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग. याच्यामध्ये फक्त बेटर कॉलेजेस ॲड करा. अजिबात तुम्हाला पछतावा होऊ नये. खास करून ज्यांना जवळपास चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच मिळाली होती आणि ते चुकीमुळं त्यांचं ते कॉलेज निघून जाऊ नये, हीच माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर अलॉटमेंट. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. थँक्यू.